सध्या तरी आपण पाहू शकाल सेकंड राऊंडचा दुसरा सामना वैतरणी 11 विपक्ष संघ आहे श्री गणेश बोर्डले आज संघ ते मात्र वैतरणी 11 या संघाने प्रथम नाणेफेकचा कॉल जिंकलाय प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय बघूया पहिलाच षटक घेऊन येतोय नामदेव पहिल्याच ओव्हरचा पहिलाच बॉल इथे मोठी अपील परंतु इथे संपर्क नाही अगदी यावेळेस पंचांना दचकवलं यावेळेस क्षेत्ररक्षकांना सध्या तरी डॉट बॉल नामदेवचा पुढील बॉल कल्पेशसाठी इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस बॅटचा कडा घेतलाय आणि नक्कीच इथे मात्र मोठा विकेट मिळतोय वैतरणी 11 या संघाला अगदी बोलले या संघाला पहिला झटका लागतोय पहिल्याच ओव्हरमध्ये इथे मात्र श्री गणेश बोर्डले या संघाला पहिला धक्का लागला गेलाय कल्पेची सुरुवात इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्री गणेश बोर्डले या संघाकडून लाला नक्कीच लाला या बॅटरने अगोदरच्या मॅचमध्ये नक्कीच चांगले धावा मिळवल्या होत्या परंतु इथे मात्र कुठेतरी चांगले धावा मिळवणं गरजेचं आहे एक चांगली साझेदारी करणं गरजेचं आहे कारण इथे मात्र दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना आहे जो संघ जिंकेल तो पोलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि डायरेक्टली अंजनेरी या संघ समोर फाईट करेल परंतु इथे मात्र बघूया कोणता संघ हा सामना जिंकतोय परंतु इथे आल्या लालाने बॉलला उडवून दिलाय बॉल निघून चाललाय हवाई सफर आणि इथे मात्र पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश बोर्डले या संघाकडून लालाच्या बॅट मधून अगदी यावेळेस लाला या बॅटरने हवाई हल्ला चढवलाय नामदेव या गोलंदाजावरती तिसऱ्या बॉलवरती इथे मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा श्री गणेश देखील झाला गेलाय बोर्डले या संघाचा अगदी यावेळेस उत्कृष्ट गोलंदाज आहे नामदेव परंतु यावेळेस अगदी चुकीच्या दिशेला बॉल फेकी गेला अगदी बॅट झोन अगदी बॅटरच्या बॅटीखाली इथे मात्र बॉल हाताळवला गेला आणि इथे मात्र अगदी टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला लालाच्या बॅटमधून सध्या तरी अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक आहेत नामदेव या गोलंदाजाचा परंतु इथे बघूया हे 3 बॉल कशा प्रकारे हाताळू शकेल नामदेव हा गोलंदाज इथे मात्र अजूनही एक शॉर्ट पिच बॉल होता इथे मात्र अजून एक फटका पाहायला मिळतोय इथे मात्र अजून एक षटकार इथे मात्र जबरदस्त सुरुवात तरी पाहायला मिळते श्री गणेश बोर्डले या संघाकडून थोडीशी खराब सुरुवात झाली होती परंतु इथे मात्र जेव्हा लाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि नक्कीच 2 षटकार ठोकून मात्र आपला संघाचा स्कोअरबोर्ड मात्र पुढे नेऊन ठेवलाय 12 आकड्यावरती षटकातील पुढील बॉल इथे मात्र यार्कर डिलिव्हरी आहे इथे बीट झालाय बॅटर लाला इथे संपर्क नाही इथे डॉट बॉल सध्या तरी पाहायला येतोय षटकातील पुढील बॉल इथे मात्र अजूनही एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता इथे मात्र नक्की स्कोर चेंडू घोषित केलाय म्हणजेच वाईड घोषित केलाय पंचांना एक्स्ट्रा धाव मिळेल 1 धावेने संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय परंतु इथे नक्कीच गोलंदाजाचा काहीतरी निर्णय आहे इथे टीव्ही आंबेडकर निर्णय दिला गेलाय हा बॉल नक्कीच चेक केला जाईल जर फलंदाजाला बॉल टच झाला असेल किंवा स्टंपवरतून जात असेल तर नक्कीच योग्य निर्णय दिला जाईल नक्कीच इथे वाईट घोषित केला जाईल एक्स्ट्रा धाव मिळेल श्री गणेश बोर्डले या संघाला शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील नामदेव गोलंदाजाचा हो इथे मात्र थोडंसं गती कमी केली होती बॉलची अगदी यावेळेस बॅटर बीट झालं होतं लाला बॉल जाऊन अंगावरती आदळला परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली आणि या ओव्हरची समाप्तीचा देखील इशारा येतोय पंचाकडून
एक ओव्हरमध्ये सध्या तरी 14 धावा जोडल्या गेल्यात बोर्ली या संघाच्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय चंद्रकांत. इथे मात्र चंद्रकांतचा पहिलाच बॉल, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय वैतरणी 11 या संघाकडून. इथे मात्र वाईट घोषित केलंय, म्हणजेच इथे अजूनही एक धाव मिळेल बोर्ली या संघाला. या एक धावाने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे चंद्रकांत. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरीचा. ओहो, इथे मात्र कव्वाला फटका खेळायचा प्रयत्न झाला. इथे क्षेत्ररक्षक होता विनायक, बॉलला अडवू शकला नाहीये, परंतु इथे पुरेपूर बॉलाचा पाठलाग केला आणि बॉलला अडवला गेला. तोपर्यंत इकडे मात्र नक्कीच 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धाव्याने संघाचे स्कोरबोर्ड सध्या तरी 17 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस जर थोडंसं विनायकचं रन उलटी झेल होती, इथे झेल करता आली नाही. ओ, यावेळेस अगदी अगदी यावेळेस खूप बाहेर यावेळेस बॉल फिकी केला. इथे अजूनही एक खराब बॉल पाहायला मिळतोय. एक धाव जोडली गेली. संघाचं धावफलक सध्या तरी 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय श्रीगणेश बोर्ले हा संघ. हो, इथे मात्र अजूनही एक खराब बॉल. यावेळेस खराब गोलंदाजी सध्या तरी वैतरणी 11 या संघाकडून. सुरुवात चांगली केली होती चंद्रकांत या गोलंदाजानं, परंतु इथे या ओव्हरमध्ये सध्या तरी आपल्याला 3 वाईट बॉल पाहायला मिळत आहे, म्हणजेच एक्स्ट्रा 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केला आहेत. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र नक्कीच नक्कीच बॉलला उडवलाय, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 6 धाव्याने पुढे ढकलला आहे. स्कोरबोर्ड सध्या तरी 25 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस परफेक्ट टायमिंग जुळवला. अगदी यावेळेस स्ट्रेट डाईव्ह अगदी मिडॉनला बॉलला पाठवून दिलाय 6 धाव्यासाठी. या 6 धाव्याने सध्या तरी 25 धावा पाहायला मिळत आहे बोर्ले या संघाच्या. इथे मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा सफल झालाय, पुन्हा एकदा उडवलाय समोर, बॉल निघून चाललाय हवाई नाही चौकार. इथे मात्र चौकार येतोय. अगदी यावेळेस थोडंसा अडोसा असल्या कारणानं आम्हाला इकडे काही बॉल फास्ट दिसला नाही. इथे मात्र सर्कल मर्यादा समाप्त झाली. 9 बॉलवरती 29 धावा सध्या तरी श्रीगणेश बोर्ले या संघाच्या. अगदी यावेळेस वेगाने धावा मिळवल्या आहे बोर्ले या संघानं या 9 बॉलवरती, परंतु इथून पुढे कुठेतरी धावा रोकावा लागतील वैतरणी 11 या संघाला, तरच एक छोटा लक्ष असू शकतोय. जर की यापुढे जर असंच धावा येत राहिल्या तर नक्कीच एक चांगला मोठा आव्हान आपण पाहू शकाल वैतरणी 11 या संघासमोर. परंतु सध्या तरी चंद्रकांत यांचं मागण्यावर ठरतोय. या ओव्हरमध्ये सध्या तरी एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 वाईट बॉल. अगदी यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल पाहायला मिळतोय. अजूनही एक खराब बॉल. खराब गोलंदाजी यावेळेस चंद्रकांतचे. अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाते. या एक धावेने सध्या तरी संघाचा धावफलक 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. इथे मात्र फुलटॉस बॉल, बॉलला उडवलाय. अगदी यावेळेस भरपूर उंची गाठली आणि अंतर देखील भरपूर. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक षटकार.
इथे मात्र षटकार आलाय संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 36च्या आकड्यावरती षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. थोडंसं नर्वस आहे कारण इथे मात्र भरपूर मार पडलेला आहे या गोलंदाजाला. इथे पंचाने घोषित केले वाईट बॉल, म्हणजे अजूनही एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक एक्स्ट्रा धाव. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 37च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल. हो, इथे मात्र पुन्हा एकदा उंची गाठली. पुन्हा एकदा हवा या बॉलला हल्ला केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. अजून एक षटकार. अगदी यावेळेस मागडावर सध्या तरी पाहायला मिळतोय वैतरणी इलेव्हन या संघाकडून चंद्रकांत या गोलंदाजाचं सध्या तरी 29 धावा खर्च केल्या आहेत. अगदी खूप मागडावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील आणि यावेळेस अजूनही स्टॅकवरती सध्या तरी लाला या बॅटरला पाहू शकाल. चांगलीच फटक्याबाजी लाला या बॅटरची. 36 धावांवरती खेळतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. अजून एक खराब बॉल एक पाहायला मिळतोय या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी श्रीगणेश बोर्डले या संघाचा 44च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. खराब गोलंदाजी वैतरणी इलेव्हन या संघाकडून दुसरं षटक ठरलं गेलं आहे. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलचा अजूनही सामना करतो लाला, परंतु इथे मात्र अंगावरती बॉल फेकी गेला आणि अगदी इथे मात्र डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. परंतु इथे चंद्रकांतचं खूप मागडं ठरलं. 30 धावा आल्या आता या ओव्हरमध्ये, म्हणजेच खूप मोठं ओव्हर यावेळेस वैतरणी इलेव्हन या संघाकडून मागडं ठरलं गेलं. इथे मात्र पुन्हा एकदा नामदेव गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय, परंतु इथे नामदेवला कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे मीडियम ओव्हर काढली तरच थोडंसं स्कोरबोर्ड रोखलं जाईल. इथे मात्र नक्कीच तिसरं षटक घेऊन येतो नामदेव. नामदेवचा पहिलाच बॉल आणि इथे फुलटच बॉल आणि अगदी यावेळेस बॉलला पाठवून दिले मिड विकेटला. बॉल निघून चाललाय 6 धाब्यासाठी. इथे अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बोर्डले या संघाकडून. इथे मात्र करण च्या बॅटमधून आपल्याला हा षटकार पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस फुलटच बॉल होता आणि अगदी परफेक्ट टायमिंग जुळवलं कारण या बॅटरने. 6 धावा तर जोडल्या गेल्या स्कोरबोर्डवरती. संघाचा स्कोरबोर्ड सध्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. यावेळेस हलकाचा लेग साईडच्या दिशेने लॉंगॉनला बॉलला ढकलून दिले. इथे मात्र पुन्हा 2 धावा जोडल्या जात आहे. अगदी यावेळेस खराब क्षेत्ररक्षण सध्या तरी पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा तर काढल्या गेल्या. तिसऱ्या धाव्याचा कॉल होता, परंतु इथे तिसरी धाव काही घेतली गेली नाही. अगदी 2 धावा जोडल्या जातील. या 2 धाव्याने संघाचा धावफलक 52 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल येस मात्र यावेळेस हलकाचा कट केला सिली गलीला. इथे मात्र पुन्हा धावा मिळत आहे. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र दीपक बॉलला अडवलाय. उचलेल फेकेल तोपर्यंत नक्कीच एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. एकदा वेळेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी बोर्डले या संघाचा 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र कुठेतरी वैतरणी इलेव्हन या संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे कारण आपलं दुसरं ओव्हर खूप मागडं ठरलं. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी इथे गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे नामदेव, परंतु इथे नामदेव देखील पहिल्या बॉलवरती मागडा ठरला आहे. इथे मात्र अजूनही पुढील बॉल हलकासा ढकलून दिलं सरळ दिशेने. क्षेत्ररक्षक आहे शांताराम इथे येईल उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली आणि या एक धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते 54 या आकड्यावरती. अगदी सध्या तरी नामदेव थोडंसं स्ट्रगल करतो. नक्कीच थोडंसं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. एक बॉल मागडा ठरल्यानंतर ओहो इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉलला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय. अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच वाटलं होतं की इथे मात्र कमबॅक केलाय, परंतु इकडे मात्र करण अजून एक तडाखा चढवलाय नामदेव या गोलंदाजावरती. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. नक्कीच संघाचा धावफलक 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढील बॉल
इथे मात्र नक्कीच नक्कीच खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र एक्स्ट्रा धाव मिळते वाढच्या स्वरूपात. एक धावेने संघाचा स्कोर बोर्ड मात्र 1ने पुढे सर केला. 61 आकड्यावरती. नामदेवच्या या षटकामध्ये अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओहो इथे काय हुकुम केलाय. इथे मात्र नक्कीच दाखवून दिलाय. टाकतोस काय रागानं. षटकार ठोकले वाघानं. यावेळेस येतो षटकार शेवटच्या बॉलवरती. इथे मात्र ओव्हरची समाप्ती. नामदेवचं देखील खूप मागडं ओव्हर ठरलं. इथे संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 67 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र शांताराम गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र हो इकडे मात्र अगदी यावेळेस डीप झालं होतं फिल्डर. इकडे मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा धावा मिळतात या श्रीगणेश बोर्डले या संघाला. 3 धावा काढल्या गेल्या या बॉलवरती. पहिल्याच बॉल मात्र मागडं ठरतोय शांताराम यांचं. नक्कीच चांगल्या ठिकाणी यावेळेस बॉल फिकी गेला होता परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतोय वैतरणी 11 या संघाचा. 70 धावा जोडल्या गेल्या स्कोरबोर्डवरती. इथे मात्र नक्कीच थोडंसं गती कमी केली होती. इथे थोडंसं फटका सजवला आहे अगदी मिडऑफला क्षेत्ररक्षक इथे बॉलला अडवला गेला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. षटकातील शांतारामचा पुढील बॉल. इथे मात्र नक्कीच पुलालेनचा बॉल होता. हलकाचा सन्मान दिलाय. स्टेट ड्राईव्ह इथे फटका खेळला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा कोल आहे. अगदी यावेळेस चांगली रनिंग भेटून म्हणावं लागेल. अगदी यावेळेस नामदेवने चांगल्या प्रकारे फील्ड केलं होतं परंतु इथं नामदेवला बॉल काय दिसलं नव्हतं. अगदी यावेळेस या बॉलवरती पुन्हा 2 धावा काढल्या गेल्या. या 2 धाव्याने मात्र संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 73 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा डबे में केक गुडगा टेक और षटकार टेक. अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. लालाच्या बॅटमधून या षटकारांना संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 79 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. यावेळेस वैतरणी 11 या संघाचे खूप मागडे ओव्हर ठरत आहे. षटकातील पुढील बॉल इथे मात्र खेचून काढलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. उचलेल फेकेल तोपर्यंत नक्कीच इकडे थोडंसं अजूनही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा 2 धावा तर वेगाने काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 81 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस लाला या फलंदाजाचा अर्धशतक पूर्ण झालाय. 15 बॉलवरती 50 धावा काढल्या या फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल इथे मात्र थोडंसं चकवा दिलाय बॅटर लालाला. इथे मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. ते मात्र शेवटचं षटक आणि ते फुलटच बॉल. फाईन लेगला जोरदार प्रहार. बॉल निघून चाललाय हवाई सफर. इथे अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय श्रीगणेश बोलले या संघाकडून. अगदी षटकार चौकारची बरसात यावेळेस पाहायला मिळते आहे.
अगदी सर्वच गोलंदाज मात्र खूप मागणे ठरले. एक मात्र ओव्हर चांगला हवला होता नामदेवचा पहिला ओव्हर. त्यानंतर अगदी यावेळेस मागणे ओव्हर ठरले वैतरणी इलेव्हन या संघाच्या. अजून एक षटकार जोडला जातो. या षटकाराचा च्या मदतीने मात्र संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 87 आकड्यावरती. इथे मात्र अजून एक खेचलाय, अजूनही मिडवे खेळला, अजूनही बॉलला पाठवून दिलाय, बॉल निघून चाललाय. बॅक टू बॅक दुसराही षटकार पाहायला मिळतोय करणच्या बॅटमधून. अगदी यावेळेस करण अगदी टायमिंग फटके खेळतोय. अगदी बॉलला येऊन देतो आणि अगदी मनगडाचा वापर करून मात्र बॉलला अगदी दिशा दाखवून देतोय. आणि इथे 2 षटकार सध्या तरी ठोकले या फलंदाजांना. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा गुडघा टेकवर फटका देख. इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉलने उंची आणि अंतर भरपूर गाठलंय. अजून एक षटकार. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 99 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लगातार 3 षटकार. इथे मात्र षटकाराचे हॅट्रिक मिळवले या फलंदाजांना. वा, जबरदस्त फटकेबाजी यावेळेस श्रीगणेश बोडले या संघाकडून. ओ ओ वा वा वा, अजून एक षटकार, 4था षटकार. गोलंदाज यावेळेस नक्कीच माझी तोंडात आलात काहीतरी बोलात पण नको नको रे नको. तू माग या लागत मला हाणाल गाडचो. ओहो, यावेळेस बॅटचा हलकाचा कडा आहे इथे. नक्कीच 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 इथे मात्र एक धाव काढली गेली. एक धाव काढली गेली. 106 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. सध्या तरी या करणचा वैयक्तिक 47 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र नक्कीच लाला पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न करत होता. इथे मात्र संपर्काने या डॉट बॉल सध्या तरी ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीगणेश बोडले या संघाचा धावफलक 106 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. म्हणजेच इथे वैतरणी इलेव्हन या संघाला 30 बॉलमध्ये 107 धावा चेस करायच्या विजय होण्यासाठी खूप मागणीवर ठरले. पुन्हा एकदा आपल्याला या उघडेवाडी या ग्राउंडवरती आपल्याला 100च्या वरती धावा पाहायला मिळाल्या. नक्कीच जयदुर्गा जांभवाडी या संघाने देखील इथे 110 धावा मिळवल्या होत्या. स्कोर काढला गेला होता. त्यानंतर बोडले या संघाचा आज आपण पाहू शकाल. त्यानंतर साई माऊली पत्रेचीवाडी या संघाने देखील सुद्धा 108 धावा काढल्या होत्या या ग्राउंडवरती. नक्कीच एक अर्थाने पाहायला गेलं तर हा ग्राउंड बॅटिंग पीस म्हणून ओळखला जाईल. नक्कीच चांगली जर फटकेबाजी केली तर नक्कीच चांगला स्कोर होऊ शकतो या ग्राउंडवरती. सध्या तरी 3 संघाने इथे मात्र 100च्या वरती रन बनवलेले आहेत. एक पत्रेचीवाडी, त्यानंतर जयदुर्गा जांभवाडी आणि इथे आज मात्र श्रीगणेश बोडले या 3 संघाने मात्र 100च्या वरती रन सध्या तरी मिळवलेले आहेत. वेळेस सेकंड राऊंडचा आपण दुसरा सामना सध्या तरी पाहतोय. परंतु इथून इथे मात्र 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. वैतरणी इलेव्हन या संघाचे शांताराम आणि नामदेव हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे. जर ठरवलं तर हा सामना जिंकायचा तर नक्कीच हे दोन्ही बॅटरमध्ये ती क्षमता आहे सामना जिंकण्याची. परंतु इथे मात्र ही जोडी टिकणं आणि धावा मिळवणं हे फार गरजेचं असेल. कारण जेव्हा चेस करत असतात तेव्हा नक्कीच थोडीशी बॅटरमध्ये धसधूस चालू असते. कारण मी माझं विकेट गेल्यानंतर मागचे धावा मिळवतील की नाही याचा तो एक प्रश्नचिन्ह उभा असतो. त्यामुळे थोडंसं चेस करणं थोडंसं अवघड असतं. परंतु इथे बघूया कशा प्रकारे सुरुवात करून देतील शांताराम आणि नामदेव. सध्या तरी 107 धावाचा पाठलाग करायचा विजय होण्यासाठी. पहिला षटक घेऊन येतोय कल्पेश. पहिलाच बॉल आणि ते पहिल्या बॉलवरती खेचलाय. क्षेत्ररक्षक नाही या
बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र 4 धावा मिळत आहे. या 4 धावाने वैतरणी इलेव्हन या संघाचं खातं तर ओपन झालं या, परंतु असे भरपूर मोठे फटके खेळावे लागतील वैतरणी इलेव्हन या संघाला. की सुरुवात चांगली आहे सध्या तरी या. पहिला बॉल मात्र मागडा ठरलाय कल्पेचा. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र मिस्टॅमिक फटका क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती राहिलाय. इथे मात्र नक्कीच बॉल फिल्डर पासून थोडंसं दूरच राहिला, अन्यथा इथे नक्कीच संधी निर्माण झाली असती, परंतु इथे एक धाव जोडली जाईल. इथे पुन्हा एकदा स्टॅगवरती न्यू बॅटर सध्या तरी आपण पाहू शकाल नामदेव नो स्टॅकला होता. हो इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. अगदी यावेळेस 2-2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. या बॉल मागे बॉल निघून चाललाय. हवाई सफर. इथे मात्र नामदेवच्या बॅट मधून अगदी यावेळेस आकाशामध्ये यावेळेस बॉलला उडवला होता. भरपूर उंची गाठली होती आणि अंतर देखील भरपूर गाठलं गेला. इथे मात्र 6 धावा येत आहे. अगदी वाटलं होतं मिस टायमिंग फटका आहे, परंतु नाही, तसं काय ठरलं नाही. या इथे 6 धावा देऊन गेलाय बॅटर नामदेव. इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंटला, पुन्हा एकदा बॉलला कटवून दिलाय. बॉल मागे क्षेत्ररक्षक पाहतोय आपण करणला. इथे मात्र बॉल वेगाने सीमा रेखा पार झालाय. अजून एक चौकार. वाह, सध्या तरी सुरुवात चांगली आहे वैतरणी इलेव्हन या संघाची. नक्कीच जर तुम्ही मारू शकता तर आम्ही पण मारू शकतोय. इथे मात्र वैतरणी इलेव्हन या संघाला 107 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे सध्या तरी सुरुवात या 4 बॉलवरती चांगली पाहायला मिळते वैतरणी इलेव्हन या संघाची. सध्या तरी वैतरणी इलेव्हन या संघाचा स्कोरबोर्ड 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलकाचा कट थर्ड मॅनला. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल मागे क्षेत्ररक्षक हरी. इथे बॉलला अडवू शकेल का, परंतु इथे अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस खराब, पुन्हा एकदा खराब ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. सरकडेचे बोलले या संघाकडून. कल्पेचा नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातोय, परंतु इथे मात्र खूप महागडा ठरलाय. अगदी यावेळेस पॉईंटला धावा मिळवला या वैतरणी इलेव्हन या संघानं. अगदी ज्या दिशेला गोलंदाजी करतो ना त्याच दिशेला मात्र बॅटरने अगदी इथे मात्र ताकदीचा वापर नाही केला. अगदी हो इथे मात्र वापर केलाय ताकदीचा. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला सोमनाथ. इथे मात्र बॉलला अडवला गेलाय आणि इथे एकच धाव येईल. ओव्हरची समाप्ती. या 1 ओव्हरमध्ये नक्कीच चांगल्या धावा सध्या तरी पाहायला मिळतोय वैतरणी इलेव्हन या संघाच्या. 20 धावा जोडल्या गेल्या स्कोअरबोर्डवरती. नक्कीच सध्या तरी सुरुवात चांगली आहे वैतरणी इलेव्हन या संघाची. 20 धावा जोडल्या गेल्या, परंतु इथे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे श्रीगणेश बोलले या संघाकडून हरी. परंतु इथे हरी बघूया किती धावा खर्च करू शकतोय. कल्पेश तर मागडा ठरलाय, परंतु श्रीगणेश बोलले या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. परंतु इथे सध्या बॅटिंग लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळते वैतरणी इलेव्हन या संघाची. हो इथे मात्र फुलटॉस बॉल लेग साईडच्या दिशेला फटका. बॉल निघून चाललाय. 1 बॉल सीमा रेखा पार. अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती मात्र ठोकलाय चौकार आणि संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 24 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय वैतरणी इलेव्हन या संघाचा. इथे मात्र हरीचा पहिला बॉल मागणा ठरलाय. अजूनही 5 बॉल फिकी करायचा आहेत. इथे अगदी फुलटॉस बॉल होता. बॉलला दिशा दाखवली, ताकद दाखवली आणि इथे बॉलला ना मात्र लेग साईडच्या दिशेने फेकून दिलाय. 4 धावा तर आल्या. अजूनही असे भरपूर फटके खेळणं गरजेचं आहे, कारण मोठं लक्ष आहे समोर आणि नक्कीच इथे मात्र दोन्ही बॅटर मात्र चांगल्या प्रकारे फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा इथे खेचलाय, परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय गौर आणि इथे मात्र झेल सुटलं, दिल तुटलं. अगदी यावेळेस नामदेवचा झेल सोडला गेलाय. इथे मात्र झेल सोडलाय की मॅच सोडलाय नक्कीच आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला कळून येईल. जोपर्यंत सामन्याचा शेवटचा ओव्हर आणि शेवटचा बॉल आणि शेवटचा रन होत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही कोणता संघ या ठिकाणी सामना जिंकू शकतोय. आणि इथे मात्र मोठा जीवनदान मात्र मिळतोय नामदेवला. 1 धाव तर जोडली गेली. यावेळेस स्टॅगवरती सध्या तरी शांताराम. हरीचा पुढील बॉल.
ओहो यार डिलिव्हरी इथे खोडून काढला स्क्वेअर लागला पुन्हा एकदा शतरक्षक होता आला इथे मात्र मिस फिल्डिंग आली पाठीमागून इथे मात्र मिड विकेट मधून शतरक्षक येतोय सोमनाथ इकडे मात्र चांगले शतरक्षण पाहायला मिळतोय इथे मात्र एकच धाव जोडली गेली या एक धावने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती अगदी सर्कल मर्यादा इथे मात्र संपलेली आहे पाव प्ले समाप्त झाला या 9 बॉलवरती 26 धावा तर मिळवल्या वैतरणी 11 या संघानं इथे सर्कल मर्यादा संपली गेली षटकातील चौथाच बॉल ओहो इथे मात्र चौथ्या बॉलवरती हलकाचा स्क्वेअर लेगला ढकलून दिले एकदा मात्र वेगाने कमले दुसऱ्या धावचा एक कोल आहे परंतु इथे शांतारामने नामदेवला रोखलाय अगदी इथे मात्र एकच धावावर समाधान मानावं लागतो या एक धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे अगदी ही जोडी कुठेतरी मोठी पार्टनरशिप झाली पाहिजे जेणेकरून पुढील येणाऱ्या बॅटमॅनला समीकरण सोपं असेल षटकातील पुढील बॉल फुलटॉस आहे इथे मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न झाला मिड विकेटला बॉल निघून चालला इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते या एक धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय या 28 या आकड्यावरती वैतरणी 11 या संघाचा एक मात्र चांगलं ओव्हर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय हरी या गोलंदाजाचा पहिला बॉल थोडासा मागणं ठरला होता नक्कीच त्यानंतर एक कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय हरी या गोलंदाजाचा हरीच्या षटकातील पुढील बॉल ओहो इथे मात्र मिड विकेटला उडवलाय अंतर भरपूर आहे बॉल निघून चालला ओहो इथे मात्र झेल पकडला गेलाय ओहो माय मिस्टेक अगदी यावेळी जबरदस्त झेल पहिला धक्का लागतोय वैतरणी 11 या संघाला अगदी वाटलं होतं अगदी वेगाने यावेळेस बॉल निघून चालला होता परंतु इकडे मात्र सोमनाथ अगदी या बॉलवरती जंप मारून जबरदस्त यावेळेस आपल्याला एफर्ट पाहायला मिळतोय नक्कीच आम्हाला वाटलं होतं इकडे झेल सुटलाय की काय परंतु इकडे काय जबरदस्त आहे एफर्ट पहिला धक्का वैतरणी 11 संघाला ते मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुरेश नक्कीच सुरेश खूप मागणं ठरलाय गोलंदाजीमध्ये परंतु इथे नक्कीच भरपाई करावं लागेल आपल्या संघासाठी इथे गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय करण इथे मात्र करणचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खरा बॉल सध्या तरी पाहायला मिळतो स्कोर चेंडू येतोय अतिरिक्त एक धाव जोडून जाईल एक धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय करणच्या षटकातील पुढील बॉल इथे मात्र फुलटॉस बॉल आहे इथे खेचला आणि लेग साइडच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय हवाई हल्ला चढवलाय इथे मात्र 6 धावा येत आहे शांतारामच्या बॅटमधून या शांतारामच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला या षटकारांना संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 35 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय अगदी खराब सुरुवात करण या गोलंदाजीची थोडंसं पहिला बॉल वाईट फेकी केला होता त्यानंतर पहिलाच ओरीचा बॉलवरती षटकार टोकला या शांताराम या बॅटरनं षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच दांडी गुल तिरफळ चित्त होतोय अजून एक दुसरा झटका लागतोय इथे मात्र सलामीची जोडी वैतरणी 11 या संघाचे डगआउटच्या आसऱ्याला सध्या तरी पाहायला मिळते परंतु नक्कीच सुरुवात चांगली करून दिली होती परंतु इथून पुढे सामना वैतरणी 11 हा संघ जिंकू शकतोय का जोपर्यंत नक्कीच नामदेव आणि शांताराम मैदानात होते तेव्हा नक्कीच चांगल्या धावा येत होत्या परंतु इथे मात्र शांतारामला देखील करणनं डगआउटचा आसरा दाखवून दिलाय
परंतु इथे मात्र पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संतोष. ते समीकरण फार अवघड आहे, म्हणजेच प्रत्येक बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे वैतरणी इलेव्हन या संघाला. अगदी समीकरण 16 बॉल 72 धावा. षटकातील पुढील बॉल इथे हलक्या हाताने खेळून काढले, स्क्वेअर लेगला ढकलून दिले. क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत नक्कीच एक धाव घेतली गेली. या एक धावेने हा संघाचा स्कोअरबोर्ड सध्या तरी या 36च्या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र नक्कीच इथे धावा रोखल्या गेल्या तर वैतरणी इलेव्हन या संघाच्या. जेव्हा शांताराम आणि नामदेव मैदानाच्या आतमध्ये होतो ना, तेव्हा खरंच चांगल्याच धावा येत होत्या, परंतु या दोन्ही बॅटरला मात्र डगआउटचा आसरा दाखवून दिलाय श्रीगणेश बोर्डले या संघाच्या गोलंदाजांना. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इकडे मात्र या शॉटमध्ये पाहिजे तशी ताकद नाही मिळाली. इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळत आहे. या 2 धाव्याने सध्या तरी संघाचा स्कोअरबोर्ड 38 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. इथे मात्र सिंगल डबलने आपला संघ काही जिंकू शकत नाही. या प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, तरच वैतरणी इलेव्हन या संघाचं समीकरण पुढे जाऊन सोपं होऊ शकतोय. सध्या तरी तिसरं षटक पाहू शकाल करणचं. इथे मात्र नक्कीच हलकाचा कडा आहे. पुन्हा एकदा फाईन लेगला बॉलला ढकलून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल मागे आपल्याला पाहायला मिळतो. हरी इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता पुन्हा या बॉलवरती 2 धावा मिळवल्या. या 2 धावेने सध्या तरी संघाचा स्कोअरबोर्ड 40 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. जुने समीकरण येऊन राहिलं आहे. 13 बॉल 67 धावांची आवश्यकता आहे अजूनही, परंतु बघूया. सध्या तरी सुरेश देखील मोठे फटके खेळण्यात माहीर आहे, परंतु सध्या तरी सुरेशचा बल्ला शांत आहे. इथे 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 नक्की स्कोअर चेंडू येतोय लेग साईडच्या दिशेने. वाईट बॉल फेकी गेलाय. एक धाव जोडली जाते. या एक धाव्याने सध्या तरी हा संघाचा स्कोअरबोर्ड 41 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. करणचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे नक्कीच खेचण्याचा प्रयत्न झाला होता, इथे बरोबर संपर्क करता आला नाही. इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक सध्या तरी वैतरणी इलेव्हन या संघाचं 2 गडी मोबदल्यात 41 धावा. अगदी यावेळेस 12 बॉल आणि 66 धावांची गरज आहे, म्हणजेच ओरीला 33 धावा मिळवावं लागतील. 5 षटकार ठोकावं लागतील. इथे नक्कीच पहिलाच बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशचा डॉट बॉल सध्या तरी आलाय, तर मात्र नक्कीच समीकरण अवघड होत चाललंय. षटकातील पुढील बॉल कल्पेश गोलंदाजाचा सामना करेल संतोष. इथे मात्र पुन्हा इथे खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे अजून एक डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. अगदी रिक्वायर्ड रेट मात्र खूप मोठा झालाय. 40चा रिक्वायर्ड रेट झाला. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा खेचून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला झेल उडाला. इथे क्षेत्ररक्षक येतो सोमनाथ आणि नक्कीच सोमनाथ हा फिल्डर अगदी उत्कृष्ट आहे आणि इथे मात्र नक्कीच चांगले झेल पकडले गेले सोमनाथ यांच्याकडून. फलंदाज बाद होतोय संतोष. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा कडा लागला गेला आणि इथे मात्र झेल बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय बोर्डले या संघाकडून. इथे फुलटॉस बॉल आहे. इथे नो बॉल. खरा बॉल घोषित केले पंचांना. इथे दावा मिळत आहे वैतरणी इलेव्हन या संघाला. या बॉलवरती 2 धावा जोडले जातील. एक नोच्या स्वरूपात, एक पळून काढले गेले. अशा 2 धावा.
येणारा बॉल फ्रीट सुवर्ण संधी इथे मात्र नक्कीच उडवलाय. ओहो इथे मात्र खूपच आणि खूपच लांब इथे बॉलला फेकून दिलाय. इथे मात्र नक्कीच सुरेशच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस चुकीचा बॉल सध्या तरी पाहायला मिळतो. स्कोर चेंडू घोषित केलाय, वाईट घोषित केलाय. अजूनही एक धाव जोडली जाईल. या एक धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड सध्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅटवरती बरोबर बॉल कनेक्ट होत नाही. या इथे मात्र एकच धाव येईल. ओव्हरची समाप्ती. आता मात्र 6 बॉल आणि 56 धावा. फार अवघड झालंय इथे मात्र वैतरणी 11 या संघाच्या हातामधून सामना सुटलेला आहे, परंतु 6 बॉल शिल्लक आहे. 6 बॉल गोलंदाजाला फेकी करावाच लागतील. इथे मात्र पिंटू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटचा ओव्हर 6 बॉल 56 धावा. इथे मात्र पहिल्या बॉलवरती उडवलाय. अगदी यावेळेस बॉलने उंची गाठली. अंतर किती असेल? क्षेत्ररक्षक आहे. अरे इथे मात्र झेल सुटला गेलाय, परंतु एकच धाव येईल. अगदी या बॉलवरती धाव देखील घेण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु इथे मात्र चंद्रकांत यांना स्ट्राईक दिलेला आहे. बघूया चंद्रकांत हे 5 बॉलवरती किती धावा मिळवू शकतोय. सध्या तरी एक धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 52 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल. इथे मात्र 4 बॉलमध्ये 55 धावांचं समीकरण. अगदी यावेळेस फाईन लेगला बॉलला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय. इकडे मात्र एक धाव काढली जाते. एक धावेने संघाचा धावफलक सध्या तरी 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र सामना तर वैतरणी 11 हा संघ हरलेला आहे. 3 बॉलमध्ये 54 धावा अजूनही मिळवायच्या आहेत. पोल्टॉचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 4 धावा आल्या. या 4 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड वैतरणी 11 या संघाचा 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. 1 बॉल आणि 48 धावा. नाही सॉरी, इथे वाईट घोषित केलाय. म्हणजे अजूनही 2 बॉल 48 धावा. इथे मात्र जोरदार फटका आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे 4 धावा येतील. इथे मात्र सामना जिंकलेला आहे तो श्रीगणेश बोर्डे या संघानं. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे वैतरणी 11 हा संघ. पराभूत झालेल्या संघाचं गोडगोड कौतुक. तर मात्र आपल्याला इथे पोलचा सामना पाहायला मिळेल, तो म्हणजे क्वालिफायचा सामना. तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. श्रीगणेश बोर्डे विपक्ष संघ आहे.